लालिताई, सगळ्यांचं जेवण झालंय. गोपाळजी कुठे आहेत? त्यांना नको आहे जेवायला. अहो, असं कसं लालिताई? त्यांना म्हणा थोडं काहीतरी खाऊन घ्या. मी ताट नेऊ का त्यांचं? नाही नको, मी ताट घेऊन जाते. जा जा, घाल त्या मुर्द्याच्या माड्यावर जेवण नेऊन, नाही तर अजून माणसं मारल. सगळ्या घरादाराला आणि गावाचं सुख शांती त्या लांडग्यानं गिळून बसलाय. आत्याताई, तुम्ही त्यांच्याकडे नका ध्यान देऊ. तुम्ही गोपाळला जेवण घेऊन जा. आत्या कशाला, मी जाते घेऊन जेवण. मम्मी तू का गेलीस ग? ये ना परत प्लीज मम्मी. मम्मी प्लीज. लालिताई, तुम्ही ऋतिकला सांभाळा. मी गोपाळजींना ताट नेऊन देते. मम्मी धर. काय हो, आजोबा वागलात माझ्याशी? श्यामल, तुम्हाला न्यायला बोलवलं होतं ना मी, मग का आला नाहीत? ते पण स्टँडवर. एवढं बी जमलं नाही होय तुम्हासनी? तुमचं ना माझ्यावर कवी आणि त्या ड्युटीवरच जास्त प्रेम आहे. त्या ड्युटी पायी खाणं पिणं बी सोडलंय सगळं. आता तरी काही खाल्लंय का नाही? खाल्लंच नसल, मला माहिती की. काम म्हणलं की नुसतं काम काम काम, आणि काम झालं की तुमची पावलं निघतात त्या गुत्त्यावर. आता पण पिऊन आलायत होय? श्यामल, श्यामल तू कुठं होतीस श्यामल? अहो मी इथंच तर होते. मी तुम्हीच उशीर केला मला भेटायला. मी नाराज आहे तुमच्यावर. श्यामल, श्यामल मला माहित असतं ना तू रुसून एवढ्या लांब निघून जाशील तर मी तुला आणायला नाही म्हणलो नसतो ग. मी लगेच आलो असतो तुला घ्यायला. माझी चूक झाली, माझी चूक झाली श्यामल, मला माफ कर. माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देशील असं वाटलं नव्हतं ग. श्यामल माझ्याकडे बघ की, आता कोण लक्ष देईल माझ्याकडे? अगं आपल्या ऋतिकला आता कोण जीव लावल? श्यामल, अगं तुम्ही असताना मला कसली काळजी. तुम्ही तुम्ही स्वतःला सावरायचं नाही श्यामल. आणि आणि ऋतिकची पण काळजी घ्यायची. द्या वचन. श्यामल तुझ्या गळ्यातून रक्त येते, तू तू थांब. श्यामे, श्यामल, श्यामल. श्यामल. त्या माधुरीला मारलंय, श्यामलला मारलंय, या दोघींना तेव्हाच मारलंय जेव्हा मी यांच्या मागावर होतो. हे तोच माणूस करू शकतो ज्याला माझ्याबद्दल माहिती आहे किंवा मला अडकवण्याचा हेतू आहे. हे नक्की कोण आहे हे मला शोधून काढलं पाहिजे. सुद्या, सुद्या, सुद्या. अरे आजी माझं चुकलं ग, माझं चुकलं. मी तिला आणायला जायला पाहिजे होतं आजी. चुकलं माझं, चुकलं. अरे तुझं दुःख मी समजू शकते, पण ह्या नियते पुढे देवा पुढे कुणाचं काय बी चालत नाही. नवरा बायको म्हणजे आत्मा आणि शरीर असतंय.
आत्मा जर गेला तर त्या शरीराने काय करायचं? काय करायचं? म्हणून नवरा बायकोनी एकमेकांना जपावं. मला नाही जपता आलं तिला आजी, मला नाही जपता आलं, नाही जपता आलं गे, नाही जपता आलं. साहेब बसा. नाही नाही ठीक आहे. हे बघ सुधाकर, या अशा प्रसंगी काय बोलायचं कसं बोलायचं मला जमत नाही, सुचतही नाही मला काय. म्हणजे मला वाटतं ते मी बोलतो. बघ तुला आधार द्यायला सगळं घर आहे, माणसं आहेत, पण तुझ्या मुलाला आधार द्यायला फक्त तू एकटाच आहेस. त्याच्यामुळे बाप म्हणून तुझी जबाबदारी आता फार मोठी आणि महत्वाची. हा, आणि कमी जास्तीला मी आहेच ना, मोठा भाऊ समज. सर, श्यामलच्या बाबतीत जे घडलं तो घातपात होता का? जेव्हा डेड बॉडी श्यामलला जेव्हा बघितलं तेव्हाच मला संशय आला होता की खून आहे हा. आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण तेच सांगतं. काय साहेब, कुणी केलंय? अहो माझ्या बायकोनी काय बिघडवलं होतं त्याचं? मी सोडणार नाही साहेब, त्याला सोडणार नाही. त्याला सोडायचं नाहीच आहे. किती दिवस लपणार आहे तो? कळणार आपल्याला कोण आहे तो. काय कळायचंय त्यात? एकच लांडगा आहे ह्यो की तेच हे सगळं करू शकतो. कोण? तो भामटा गोपाळ. गोपाळजी, तुम्ही इथे काय करताय? मी घरभर शोधते तुम्हाला. अहो ते हे तुमच्या भावाने केलेला खड्डा बुजवतोय. मोती बाबा इथं सापडले ना. आता कशासाठी? हा, अहो ते घरात तिकडं मन लागण आहे. श्यामल वहिनीची आठवण येते, त्रास होतोय मगले. मग आपलं मन रमवण्यासाठी करतोय काहीतरी. समजू शकते मी. जेवण करून घ्या. अहो नाही, ते सगळे हातपाय सगळे खराब झाल्यात. आंघोळ करायला लागेल. आंघोळ केल्यानंतरच जेवेन मी. गोपाळजी, मला माहिती आहे तुम्ही नंतर जेवणार नाही. हात धुवून घ्या किंवा हवं तर मी भरवते. या आलीला जर आमच्याबद्दल कळलं तर उगाच माझ्या मागे कटकट करेल. त्यांना माहिती आहे सगळं. काय माहिती? मीच सांगितलंय काय? की तुम्ही मागे आहात आणि तुमच्यासाठी मी जेवणाचं ताट घेऊन आले ते. त्या काहीच नाही म्हणाल्या. अहो